नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बोलणार आहोत 2026 मधील वर्षातील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाच्या शुभ दिवसाबद्दल. 2026 आणि या नवीन वर्षात जोही दिवस शुभ येईल तो खूप महत्त्वाचा असतो. जोही सण वर्षात पहिला येतो तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या शुभ दिवसांना, या शुभ सणांना आपण काही उपाय, काही मंत्रजप, काही धार्मिक काम केली तर त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षावर पडतो. संपूर्ण वर्ष आपलं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच मित्रांनो, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी हे सगळे दिवस शुभ मानले जातात. पण यामध्ये सगळ्यात विशेष आणि सगळ्यात मोठा दिवस म्हणजे अंगारक चतुर्थी. मित्रांनो, जी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तिला मंगळी चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं. मंगळवार हा दिवस स्वतः श्री गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो आणि त्या दिवशी येणारी चतुर्थी ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी चतुर्थी असते. 2026च्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आणि वर्षातली पहिलीच चतुर्थी ही अंगारक चतुर्थी येत आहे. यामुळे एक अत्यंत शुभ असा अंगारक योग तयार होत आहे. म्हणून हा दिवस मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी करायची 3 खास कामं. या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात फक्त 3 काम करायची आहे. ही 3 काम जर श्रद्धेने केली तर विघ्नहर्ता श्री गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, अडचणी, संकट दूर करतील आणि संपूर्ण वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जाईल. ज्याचं आरोग्य चांगलं आहे, त्यांच्यामध्ये शक्ती आणि ऊर्जा आहे, त्यांनी या दिवशी व्रत, उपवास नक्की करावा. उपवास म्हणजे काय? तर उपवास सकाळपासून उपवास करायचा आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा. पण जर कोणाला आरोग्याच्या समस्या असतील, गोळ्या औषधं सुरू असतील तर उपवास नाही केला तरी चालतो. आपल्याला त्या दिवशी 3 कामे करायची आहे. त्यातलं पहिलं काम आहे 21 मोदकांचा नैवेद्य. या दिवशी संध्याकाळी 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी अर्पण करायचा आहे. हे मोदक उकडीचे असतील, पुरणाचे असतील किंवा घरी जसे बनतात तसे असतील, काहीही चालतील. महत्त्व आहे ते भावनेचे. तुम्हाला जे जमेल ते शक्य होईल ते 21 मोदक करा आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा. दुसरं काम, जास्वंदाचं फूल. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल फार प्रिय आहे. 1 जास्वंदाचं फूल आणा किंवा जास्वंदाचा हार आणा आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करा. हार नसेल मिळाला तर एक साधं फूल जरी असलं तरी ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. गणपती बाप्पा, आमच्या घरातून सर्व विघ्न, सर्व अडचणी, सर्व संकट, दारिद्र्य, गरिबी, रोग, आजार दूर करा. आमच्या घरात सुख, समृद्धी, चांगलं आरोग्य आणि शांतता नांदू द्या. तिसरं काम, गणपती
अथर्वशीर्ष नित्यसेवा पोथीतून किंवा तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही पोथीतून किंवा ऑनलाईन गुगलवरून एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष नक्की वाचा. हे तिन्ही काम 6 जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी आठवणीने करा. त्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आराधना मनापासून करा. कारण मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक चतुर्थी येणे खूपच दुर्मिळ आणि विशेष असतं. या दिवशी नक्की हे 3 कामं करा. विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न नक्की दूर करतील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.